नमस्कार मित्रांनो, मारुतीजी मॉनिटर या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत। मित्रांनो, शेळी पालन या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता निकष काय आहेत, अनुदान मर्यादा काय आहे आणि या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो, छोटीशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया। तर मित्रांनो, शेळी पालन पात्रता निकष निवड केलेल्या गावामधील भूमिहीन कुटुंबातील व्यक्ती किंवा विधवा परित्यक्त्या व घटस्फोटित महिला या योजनेचा लाभ घेऊ शकते। एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस या घटकाचा लाभ देय असेल। अर्जदार, लाभार्थी अथवा त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांनी सदर घटकाचा लाभ इतर कोणत्याही शासकीय योजनेतून यापूर्वी घेतला असल्यास ते प्रकल्पाअंतर्गत लाभ घेण्यास पात्र राहणार नाहीत। भूमिहीन कुटुंबातील व्यक्तीसाठी किमान तहसीलदार यांच्याकडे भूमिहीन असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे। विधवा परित्यक्त्या व घटस्फोटित महिलांना लाभ देण्यासाठी सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र आवश्यक। या योजनेसाठी अनुदान मर्यादा उस्मानाबादी संगमनेरी जात आर्थिक मापदंडाच्या 75% किंवा ₹36,239, अन्य स्थानिक जात आर्थिक मापदंडाच्या 75% किंवा ₹27,610। शेळी पालन सदर घटकाअंतर्गत लाभार्थ्यांना उस्मानाबादी संगमनेरी अथवा स्थानिक वातावरणात तग धरतील अशा प्रजातीच्या पैदासक्षम 4 शेळ्या व 1 बोकड असा गट खरेदी करणे बंधनकारक आहे। शेळ्यांच्या प्रजातीची निवड करण्याचे स्वातंत्र्य लाभार्थ्यांना राहील। लाभार्थ्यांनी शेळी गटाची खरेदी ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळ यांच्याकडून करणे बंधनकारक आहे। शेळी गट खरेदी करताना पैदाक्षम शेळ्या दुसऱ्या व तिसऱ्या वेतातील व पैदाक्षम बोकड वय किमान 1 वर्ष व त्यावरील असणे आवश्यक आहे। सदर शेळी गटाची खरेदी ही खरेदी समितीच्या उपस्थितीमध्येच करणे अनिवार्य राहील। शेळी गट खरेदी गटाचा विमा व वाहतुकीसाठीचा खर्च लाभार्थ्यांनी स्वतः करायचा आहे। या घटकाअंतर्गत खरेदी केलेल्या शेळी गटाचा विमा लाभार्थी व संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्या संयुक्त नावे 3 वर्षासाठी करण्यात यावा। खरेदी केलेल्या शेळ्यांना टॅगिंग करून त्यांची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर NDLM नॅशनल डिजिटल लिव्हस्टॉक मिशन म्हणजे पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी त्यांच्या सहाय्याने करणे बंधनकारक राहील। या घटकाअंतर्गत लाभार्थ्यांनी खरेदी केलेल्या शेळ्यांना लसीकरण व आवश्यक त्या पशुवैद्यकीय सेवा जवळच्या पशुवैद्यकीय संस्थेमार्फत उपलब्ध होतील। याबाबत तालुका कृषी अधिकारी यांनी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने नियोजन करावे। अशा प्रकारे शेळी पालन विषयीची ही एक छोटीशी अपडेट होती। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया पुढील अशाच एका नवीन विषयासह। धन्यवाद।